दिसताय दोघं पण. वा टचवूड. छान दिसताय. वेलकम टू PR की दुनिया फ्रेंड्स. कसे आहात सगळे? मजेत ना? मी प्रणाली आणि राहुल आम्ही दोघंही आमच्या छोट्याशा दुनियेमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आता आहोत वर्सोव्याला लग्नात. लग्न मुहूर्त जवळ असल्यामुळे आम्ही आता सगळेजण फटाफट चाललेलो आहोत हॉलकडे. काय छान दिसतात ना सगळ्याच. खूप मस्त सगळं वातावरण होतं. अगदी बँड बाजा जोरात वाजत होता आणि आम्ही सुद्धा सगळे खुशीत होतो एकदम. आणि ऐश्वर्या करवली बघितलीत का? काय मस्त ती पण रेडी झाली अगदी सही. हॉलकडे पोचलो आणि हॉलचं डेकोरेशन खूपच सुंदर केलेलं होतं. काय छान वाटतंय ना सगळंच. आणि आतला हॉल सुद्धा तितकाच छान होता. आता जितवर पोचलेला आहे आणि आता पहिल्यांदा जितवर आणि जान्हवी यांचं लग्न लागणार आहे. मावशी आल्या पहिल्यांदा नवऱ्याला ओवाळायला म्हणून. एकाच मंडपात आता 2 लग्न आहेत, पण पहिल्यांदा जितवर आणि जान्हवीचं लग्न लागेल आणि त्यानंतर प्रेम आणि गौरी याचं. त्यामुळे प्रेम आणि गौरी दोघंही इथे आलेले नाही आहेत बरं का आता. आम्ही अगदी मस्त धमाल डान्स करून घेतला नवऱ्याच्या स्वागताला. सगळेच जण अगदी आनंदात आहेत. आणि जान्हवीला पाहिलं का? काय गोड दिसते नवरी आपली. नवऱ्याचंही छान स्वागत झालं आणि त्यानंतर जान्हवीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला आधी. जान्हवी नवरी काय छान दिसते ना. अगदी सगळे पारंपरिक दागिने तर घातले आहेतच, त्यासोबत इथे वर्सोव्यामध्ये स्पेशली नवरीला म्हणून लाल कलरचा शालू घातला जातो. तोही तिला अगदी खुलून दिसतोय. एकीकडे पंचमंडळी बसवले आणि त्यानंतर आता लगेचच मंगलाष्टकांना सुद्धा सुरुवात होईल. करवली बघा अगदी नवऱ्याच्या बाजूला आहे आणि वर्मा आहे. लग्न पाहायचं नाही म्हणून नवऱ्याला पाठ करून उभी आहे बरं का. मला अजूनही माहिती नाही आहे ही पद्धत काय आहे बरं. आणि कुणाला माहिती असेल ना तर प्लीज कमेंट करा आणि मला सांगा. त्यामुळे बऱ्याच जणांना याविषयी माहिती मिळेल. मंगलम शुभ लग्न लक्ष्मी को भाग भाग कॅमेरामध्ये जितवर सांग तुझा. भगवती महासुर नदी भगवती महासुर नदी शिवलग्न त्रिपुरारी शंकर तिहाय नरते ब्रह्मा कवी दिक्पत काय चालली का? पहली बार
नवरा नवरींनी एकमेकांना हार घातले. आता पुढचे विधी सुरू होतील. दोघं दोघं आहेत. सगळाच विवाह सोहळा खूप छान सुरू आहे ना. आता लग्न लागेल जान्हवीच्या भावाचं म्हणजे प्रेमचं. आणि बघताय तुम्ही आणखीन एक नवरी आलेली आहे, गौरी. ती पण खूप गोड दिसते. अगदी सगळे पारंपरिक दागिने तिनेही घातलेले आहेत आणि खूप सुंदर दिसते ना अगदी. आता एंट्री होते नवरदेवाची. प्रेम ह्याचं आणि गौरीचं आता लगेचच लग्न लागेल. प्रेम म्हणजे जान्हवीचा मोठा भाऊ बरं का. सगळ्यांनी मस्त डान्स करून त्यांचं स्वागत केलं. वेसावचा हा हॉल म्हणजे मोठी जागा आहे आणि आज 2 लग्न असल्यामुळे अगदी खूप छान सगळीच व्यवस्था करण्यात आली होती सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करायला. छान एंट्री झाली ना प्रेमची हॉलमध्ये. आणि या बहीण भावांचं प्रेम बघितलं का. आता भरली जाते गौरीची ओटी. हा विवाह सोहळा सुद्धा व्यवस्थित पार पडतोय. आणि पाहिलं का, जस्ट लग्न झालेले जितवर आणि जान्हवी दोघंही आलेले आहेत भावाच्या लग्नाला अक्षता उडवायला. हार घाल. आता कन्या आदान सुरू होईल आणि ते आज स्पेशल असणार आहे का ते तुम्हाला समजेलच. प्रेम आणि गौरींचे सगळे विधी सुरू होते आणि एका साईडला जितवर आणि जान्हवी यांना भेटायला सगळे पाहुणे मंडळी पण सुरुवात झाली होती. बघा ना, एक दुसऱ्याकडे बघा ना. आणि बोली बघा. मग आम्ही पण सगळ्यांना भेटत भेटत पेट पूजा करायला गेलो. भूक लागली होती सॉलिड एकदम. बरंच हा बरा पडतो ना.
हॉल. भूक लागली आहे, चाट खातोय, पाणीपुरी आहे, चला खायला या. अरे जतीन फळे खाली का? या मामी पुढे या. येते तू घे ना. सुनबाई कुठे आहे? पाहुणे मंडळींची सुद्धा जेवणाला सुरुवात झाली होतीच आणि जेवणामध्ये खूप सारे आयटम होते बरं का. वेसाव्यामधला तेरे गल्लीतला हा वेसावा कोळी सहकारी सर्वोदय सोसायटी लिमिटेडचा हॉल म्हणजे खूप मोठं आहे. हॉल कसला, मैदानच आहे. अगदी सगळी व्यवस्था व्यवस्थित होते. तसंच कुणालाही कुठे गडबड झाली असं होत नाही. तुम्ही बघताय सगळीच छान दिसतंय ना अगदी. आणि जेवणाचे पदार्थ तर काही विचारू नका, खमंग वास येत होते एक एक. काय दोघे जावई, पप्पांची आणि आईचं जावई. सप्तपदी सुरू झाली. आधी होतंय गौरी हिचं आदान आणि त्यानंतर प्रेम आणि गौरी हे नवीन जोडपं करणार आहे जान्हवीचं आदान. तुम्हाला वाटत असेल ही आदान आदान काय म्हणते, पण कन्यादान हा शब्द नाही बरं का. आज तुम्हाला मी सांगणार आहे श्रीकृष्णाने सांगितलेल्या कन्यादानाचा खरा अर्थ. भगवान श्रीकृष्णाने सांगितलंय कन्यादानाचा योग्य अर्थ मुलीचे आदान असा आहे, मुलीचे दान नाही. लग्नाच्या वेळी मुलीची जबाबदारी नवरदेवाच्या हाती सोपवताना वडील सांगतात की आजपर्यंत मी माझ्या मुलीचे पालनपोषण केले आणि तिची जबाबदारी पार पडली. आजपासून माझी मुलगी मी तुझ्या स्वाधीन करतो. आणि यानंतर वधूची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडण्याचे वचन नवरा मुलगा देतो. या विधीला मुलीचे आदान प्रदान असे म्हणतात. तुम्हाला माहीत होता का हा कन्यादानाचा अर्थ? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे लग्न स्पेशल ह्यासाठी की नवीन जोडपं प्रेम आणि गौरी यांनी जान्हवीचं कन्या आदान केलं. जान्हवीची आई लताताई काही वर्षापूर्वीच आपल्याला सोडून गेल्या आणि त्यामुळे तिच्या बाबांनी हा निर्णय घेतलेला आहे, चिंतामणी भाऊनी. खरंच धन्य ते माता पिता. तुम्हाला कसा वाटला सगळा विवाह सोहळा मला नक्की कमेंट करून सांगा. आणि दोन्ही नवीन जोडप्यांना तुमच्याकडनं सुद्धा खूप खूप आशीर्वाद मिळू देत बरं का. खूप छान दिसते ना जोडी. जान्हवी, वेलकम टू पाटील फॅमिली. आम्हाला सुद्धा भूक लागली होती त्यामुळे आम्ही सुद्धा जेवायला घेतलं, कारण रिटर्नचा खूप लांबचा प्रवास करायचा आहे. आणि इथे मला भेटली माझ्या मैत्रिणीची बहीण, ती नवरीकडनं आहे म्हणजे गौरीकडनं बरं का. सगळा हॉल छान पाहुण्याने भरलेला होता, सगळीकडे छान चहलपहल होती अगदी. वर्सोवा आणि खारदांड्याचं मिलन. हॉल अगदी गच्च भरलेला आहे आणि लग्नामध्ये आपण लेडीज तर एकदम मस्त तयार होतो. एक एक जणी एकदम सॉलिड दिसत होत्या अगदी. आणि स्टेजवरची गर्दी तर विचारूच नका. पाहुणे सुरुवात झाली होती सगळे आहेर द्यायला येण्यासाठी म्हणून, आणि लगेचच एंट्री झाली प्रेम आणि गौरी यांची. ते दोघंही ड्रेस चेंज करून लगेचच आले हॉलवर. आम्ही सुद्धा दोन्ही जोडप्यांना लगेच भेटून घेतलं.
खूप छान पार पडला सगळाच विवाह सोहळा आणि अगदी निघता निघता सुद्धा सगळेजण आम्ही भेटत होतोच. आमचाही फोटो झाला एक आणि त्यानंतर सगळ्यांना भेटून आम्ही निघालो. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा नवीन नवरा नवरीपर्यंत पण पोचू दे बरं का. असे छान छान ब्लॉग घेऊन आम्ही तुमच्यासोबत असूच. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बाय फॉर नाऊ फ्रेंड्स, लवकरच भेटूया.